नमस्कार मित्रांनो 9 जून 2022ला केंद्रीय निवडणूक आयोगाने एक नोटिफिकेशन जारी केलं आणि मग चर्चा सुरू झाली भारतीय लोकशाहीतील क्रमांक 1चं पद अर्थात राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पद्धतीची। आणि आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत किंबहुना राष्ट्रपतींची निवड नक्की होते कशी। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये कलम 324 अंतर्गत येणारा केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रपतींची, उपराष्ट्रपतींची किंबहुना संसदेची निवडणूक घेत असतो। त्यापैकी भारतीय राष्ट्रपतींची आगामी निवडणूक जी आहे ती 18 जुलैला पार पडणार आहे। 21 जुलैला मतमोजणी होईल आणि 25 जुलैला शपथविधी भारताच्या राष्ट्रपतींचा होईल। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम करत असतात। आज आपण जो मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे राष्ट्रपतींची निवड नक्की होते कशी आणि राष्ट्रपती पदाबाबत इतरही अनेक बाबी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतींची निवड जरी केंद्रीय निवडणूक आयोग करत असला तरी त्याबाबतच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये कलम 52 ते 62 या कलमांमध्ये दिलेल्या आहेत। त्यापैकी कलम 52 मध्ये सांगितल्याप्रमाणे भारताला एक राष्ट्रपती असेल। कलम 53 मध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती हे देशाचे कार्यकारी अधिकारी असेल। कार्यकारी अधिकारी या अर्थाने की देशाचा संपूर्ण कारभार जो आहे तो राष्ट्रपतींच्या नावे चालतो। कार्यकारी प्रमुख वास्तविक पंतप्रधान असतात, मात्र कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रपती असतात। तसेच कलम 53 पोटकलम 2 नुसार राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे सरसेनापती असतात। परंतु तदनंतरची 2 कलम मात्र अतिशय महत्वाची जे आजच्या आपल्या या व्हिडिओचा मुख्य भाग असणार आहे। त्यापैकी कलम 54 आणि तदनंतर कलम 55 ही 2 कलम अतिशय महत्वाची आहेत, जी 2 कलम आपल्याला समजून घ्यायचे। मित्रांनो, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दलचं पहिलं कुतूहल की त्यांचा मतदार कोण असतो, कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतो। त्या अगोदर राष्ट्रपती पदाच्या अटी काय आहेत ऑब्वियसली ते आपल्याला माहित असायला पाहिजे। 1, तो भारताचा नागरिक असायला पाहिजे। 2, त्या व्यक्तीने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असायला पाहिजे। आणि 3, ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून यायला पात्र असायला पाहिजे। म्हणजे लोकसभा सदस्यत्वाच्या ज्या अटी आहेत त्या राष्ट्रपतींना देखील राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा लागू असतात। आणि त्याच्यासोबत आणखी 2 अटी देखील टाकलेल्या आहेत। 1, 15,000 रुपये अनामत रक्कम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवावी लागते। आणि दुसरी अट आहे की त्यांच्या निवडणुकीमध्ये असणारे जे मतदार आहेत त्या मतदारांपैकी 50 मतदात्यांनी त्यांचं नाव सुचवलेलं असलं पाहिजे, 50 मतदात्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला असला पाहिजे। या अगोदर ही अट 1997 पर्यंत थोडीशी सौम्य होती, परंतु 1997 नंतर त्या पदाच्या निवडणुकीची गरिमा राखण्यासाठी 50 लोकांनी नाव सुचवणं मतदारांनी आणि 50 मतदारांनी त्यांना पाठिंबा देणं त्या नावाला ही अट टाकण्यात आलेली आहे। मग त्या निवडणुकीमध्ये मतदान करणारे मतदार कोण असतात तर कलम 54 मध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपतींची निवड एका निर्वाचक गणाकडून केली जाते। हा निर्वाचक गण इंग्लिशमध्ये ज्याला आपण इलेक्टोरल कॉलेज असं म्हणतो। या अगोदर आता भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आपण आयर्लंड या देशाकडनं घेतलेली आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची ते आयर्लंड या देशाकडनं घेतलेली आहे, परंतु त्यामध्ये काहीसा बदलही केलेला आहे। मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीची जर पद्धत पाहिली तर तिथे हा जो निर्वाचक गण तिथेही आपल्याला आढळतो, परंतु तिथे निर्वाचक गण हा दर 4 वर्षांनी पहिल्यांदा निवड केला जातो। लोकांमार्फत तो निवडला जातो आणि मग लोकांनी निवडलेले ते रिप्रेझेंटेटिव्ह त्या निर्वाचक गणामध्ये येतात आणि तो फक्त केवळ तात्पुरता असतो, राष्ट्रपतींच्या निवडणुकीपुरता असतो। आणि मग एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड झाली की तो निर्वाचक गण हा कोलॅप्स होत असतो, अगदी तात्पुरता। ते आपण कधीतरी समजून घेऊच। परंतु भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये असणारा निर्वाचक गण जो आहे तो स्थापित झालेला आहे, ऑलरेडी असतोच। मग कोण त्याच्यामध्ये असतो त्यातल्या 3 तरतुदी तुम्हाला माहित असल्या पाहिजे। 1, लोकसभेमध्ये असणारे जे खासदार आहेत, आपण ज्यांना आपल्या भाषेमध्ये खासदार, खरं तर लोकसभा सदस्य असा शब्द वापरतो आपण, पण लोकसभेचे जे खासदार आहेत ते खासदार, परंतु कोणते? केवळ निर्वाचित। विद्यमान लोकसभेचा जर विचार केला तर विद्यमान लोकसभेमध्ये
निर्वाचित किंवा निवडून आलेले 543 खासदार आहेत. हे 543 खासदार हे राष्ट्रपतींच्या निर्वाचक गणाचा भाग असतात. या अगोदर मग तुम्ही म्हणाल की कोण केवळ निर्वाचित, मग नियुक्त किंवा राष्ट्रपती नियुक्त. या अगोदर 25 जानेवारी 2020च्या अगोदर अँग्लो इंडियन समुदायाला राष्ट्रपती नियुक्त प्रतिनिधित्व मिळायचं, परंतु ते आता रद्द केलेलं असल्या कारणाने केवळ निर्वाचित सदस्य, त्यामध्ये 543 सदस्य हे लोकसभेचे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. दुसरा आहे राज्यसभेचे केवळ निर्वाचित. राज्यसभेचे सुद्धा केवळ, राज्यसभेचे आपण खासदार म्हणूया, त्यामध्ये सुद्धा केवळ निवडलेले किंवा केवळ निर्वाचित. आता विद्यमान राज्यसभेचा जर विचार केला तर विद्यमान राज्यसभेमध्ये 233 एकूण 245 खासदार आहेत. त्यापैकी निर्वाचित केवळ 233 आहेत, कारण 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातात. समाजसेवा, विज्ञान, कला या क्षेत्रातून निवडले जातात. त्यामुळे इथे आहे 233. याचाच अर्थ निर्वाचक गणामध्ये लोकसभा आणि राज्यसभा म्हणजेच युनाइटली आपण ज्याला संसद म्हणतो, त्या संसदेचे 776 सदस्य हे राष्ट्रपतींच्या निर्वाचक गणाचा भाग असतात. मग केवळ एवढेच आहेत का? तर नाही. तर यामध्ये आणखी तिसरा भाग येतो, म्हणजे राज्यांच्या, जेवढी काही राज्य आहेत त्या राज्यांच्या विधानसभेचे आमदार जे आहेत, मी क्लिअर कट विधानसभा असं म्हटलंय, विधानसभांचे जे आमदार आहेत त्यातही केवळ निर्वाचित आमदार, केवळ निर्वाचित. लक्षात घ्या. इथेही मी प्रकर्षाने सांगेल की एखाद्या समुदायाला जर योग्य प्रतिनिधित्व नाही मिळालं तर राज्यपाल विधानसभांचे आमदार नियुक्त करत असतात. अँग्लो इंडियन समुदायाचं ते नियुक्ती बंद करण्यात आलेली आहे. परंतु जर इतरही प्रकारे जर नियुक्ती असेल तर ते नियुक्त आमदार मात्र राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होत नाहीत. म्हणजे भारतामध्ये जे 28 घटक राज्य आहेत, आता त्या 28 घटक राज्यांच्या केवळ विधानसभांचे निर्वाचित आमदार, म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की विधान परिषदेचे आमदार राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाही, किंबहुना वोटिंग करत नाही. आणि चौथा जो घटक आहे त्यामध्ये दिल्ली आणि पॉंडिचेरी, दिल्ली आणि पॉंडिचेरी हे असे केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला आपण पदुच्चेरी असं नवीन नाव आहे. दिल्ली प्लस पॉंडिचेरीचे आमदार म्हणूया किंवा विधानसभा सदस्य. आता लक्षात घ्या की भारतामध्ये आता 3 केंद्रशासित प्रदेश आहेत, दिल्ली, पॉंडिचेरी आणि जम्मू काश्मीर, की ज्यांना विधानसभा आहेत. उरलेल्या केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा नाही. आता दिल्ली आणि पॉंडिचेरीचे जे आमदार आहेत ते 17वी घटना दुरुस्ती 1990 ने यांना अधिकार मिळाले की ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये वोट कास्ट करतील किंवा आपलं मतदान करतील. परंतु अजून जम्मू काश्मीरला या चौथ्या भागामध्ये समाविष्ट केलेलं नाही. कारण तुम्हाला माहित आहे की 5 ऑगस्ट 2019 ला जो बदल तुम्ही पाहिला आणि त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 नंतर जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश लडाखसह बनवलं गेलेलं आहे. परंतु अजूनही या कलम 54 मध्ये दुरुस्ती करून जम्मू काश्मीरचा समावेश यात केलेला नसल्या कारणाने आगामी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेतील आमदार राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची. मग तुम्ही म्हणाल की सर ह्याच्यामध्ये बदल करण्याची गरज काय? ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला चांगलं माहिती आहे की भारतीय राज्यघटनेचं कलम 368, भारतीय राज्यघटनेचं कलम 368 भाग 20 मध्ये देण्यात आलेला आहे. या कलम 368 मध्ये केलेली जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार की भारताच्या संघराज्य प्रणालीवरती प्रभाव टाकणारी कोणतीही गोष्ट बदलायची असेल तर त्यामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक सुद्धा येते. मग त्याला घटना दुरुस्ती करावी लागते. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच काय तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी घटना दुरुस्तीची गरज पडली नाही, परंतु जम्मू काश्मीरच्या विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी घटना दुरुस्तीची गरज आहे. थोडक्यात मी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो. 1. लोकसभेचे केवळ निवडलेले किंवा निर्वाचित खासदार.
राज्यसभेचे केवळ निवडलेले किंवा निर्वाचित खासदार, 3 भारतामध्ये जेवढे काही राज्यांच्या विधानसभा आहेत त्या विधानसभांचे निवडले गेलेले जे काही खासदार आहेत, आमदार आहेत ते आमदार, आणि 4 दिल्ली आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे आमदार, असे मिळून राष्ट्रपतींचा निर्वाचक गण बनत असतो. मित्रांनो, आपण जी पद्धत आजपर्यंत पाहिलेली असते नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या बाबतीमध्ये किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती, तिचं इंग्रजीतलं नाव आहे फर्स्ट पास्ट दी पोस्ट. फर्स्ट पास्ट दी पोस्ट म्हणजे तिथे कितीही उमेदवार उभे राहिले तर त्यापैकी सर्वाधिक मतं मिळून जो काही निवडून येईल तर तो निवडून आलेला उमेदवार त्याला आपण विजयी घोषित करत असतो. राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत भारतीय राज्यघटनेच्या कलम 55 मध्ये देण्यात आलेली आहे. मग ती आज आपल्याला समजून घ्यायची कलम 55 मध्ये, आणि त्यातल्या इतरही काही बाबी समजून घ्यायच्या. मग यातली जी बाब आपल्याला सांगितलेली आहे, पद्धत सांगितलेली आहे, तिला आपण म्हणतो एकल संक्रमणीय. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व. आता याच्यातल्या 2 बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा कलम 55 मधील प्रमाणशीर प्रतिनिधित्व समजून घेऊ आणि मग एकल संक्रमणीय हे शब्द समजून घेऊया. पहिल्यांदा हे विचारात घेतले जातात आणि मग हे 2 शब्द विचारात घेतले जातात. इंग्लिश मध्ये आपण ज्याला सिंगल ट्रान्सफरेबल प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन असे शब्द वापरतो. खरं तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन हे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या सुद्धा निवडणुकीमध्ये आपण अनुभवत असतो. तेही आपण कालांतराने कधीतरी समजून घेऊच. परंतु आज आपण पहिल्यांदा पाहूया प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे काय. आपण या अगोदरच्या कलमामध्ये पाहिलं होतं की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं, तर लोकसभा आणि राज्यसभा एकत्रितरित्या मी त्यांना म्हणेल की संसदेचे सदस्य. आणखी कोण सहभागी होतं की राज्याचे आमदार म्हणजेच विधानसभांचे सदस्य. आणि जे काही 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, केंद्रशासित प्रदेश यांचे विधानसभांचे सदस्य. ही लोक राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत असतात. मग असा प्रश्न पडतो की समजा महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदारांनी एखादं मतदान केलं की त्यांच्या मताचं मूल्य 1 असणार का? उत्तर प्रदेश मधून एखादे आमदार आले, त्यांनी मतदान केलं, त्यांच्या मताचं मूल्य 1 असणार का? सिक्कीम मधून आले, त्यांचं 1 असणार का? गोव्यातनं आले, त्यांचं 1 असणार का? नाही. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचा अर्थ असा आहे की भारतातील एखाद्या राज्यातून प्रतिनिधित्व करणारे जे कोणी आमदार असतील तर ते समान लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असतात आणि म्हणून त्यांच्या मताची व्हॅल्यू, त्यांच्या मताची किंमत ही तेवढीच जास्त असली पाहिजे. मग आपण जर हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व साधण्यासाठी एक सूत्र तयार केलेलं आहे, ते म्हणजे की एखाद्या राज्याच्या आमदारांच्या मताचं मूल्य किंवा मताचे मूल्य बरोबर त्या राज्याची लोकसंख्या भागिले त्या राज्याची विधानसभा सदस्य गुणिले 1/1000. लक्षात घ्या, यालाच आपण प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत असं म्हणतो. की कोणत्याही राज्याच्या आमदारांच्या मताचं मूल्य 1 असत नाही, तर
त्या राज्याच्या आमदारांच्या मताचं मूल्य ठरवण्यासाठी राज्याची लोकसंख्या भागिले त्या राज्याच्या विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या गुणिले 1/1000. आता तुम्ही म्हणाल की मग ही कोणती लोकसंख्या? तर 1971च्या जनगणनेनुसार त्या राज्याची जी काही लोकसंख्या होती ती लोकसंख्या विचारात घेतली जाते, ही लक्षात घ्यायची. 2001ला 84 घटना दुरुस्ती झाली, 2002ला तिची अंमलबजावणी झाली आणि त्याही घटना दुरुस्तीने सांगितलंय की 2026 पर्यंत यात बदल केले जाऊ नये आणि 2026 नंतरची जी काही जनगणना होईल त्या जनगणनेनुसार यातले बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात. सो सध्या एखाद्या राज्याच्या आमदारांच्या मताचं मूल्य बरोबर त्या राज्याची लोकसंख्या भागिले त्या राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या गुणिले 1/1000. मग या सूत्राने प्रत्येक राज्याच्या एका आमदाराच्या मताचं मूल्य काढलं जातं. समजा उत्तर प्रदेश आहे तर उत्तर प्रदेशच्या आमदाराच्या मताचं मूल्य या सगळ्या सूत्राने येत असतं 208 प्रति आमदार. प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य 208. महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्राचं 175. त्याच वेळेस सगळ्यात आपण लोकसंख्येच्या दृष्टीने छोटं राज्य जर पाहिलं तर सिक्कीमचा जर विचार केला तर सिक्कीमचं येतं केवळ 7. म्हणजे या पद्धतीनं प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचं मूल्य राखलं जातं. आणि मग सगळ्या 28 घटक राज्य, दिल्लीचे 70 आमदार, पॉंडिचेरीचे 30 आमदार, या उत्तर प्रदेशमध्ये 403 आमदार आहेत, महाराष्ट्रामध्ये 288 आहेत, सिक्कीम मध्ये 32 आहेत. या सगळ्या आमदारांच्या मतांचं मूल्य हे कॅल्क्युलेट केलं जातं, त्याची बेरीज केली जाते. मग कशी बेरीज केली जाईल? उत्तर प्रदेशच्या एका आमदाराचं मताचं मूल्य 208 आहे गुणिले 403 बरोबर जे काय उत्तर येईल. महाराष्ट्राच्या आमदारांचं मताचं मूल्य 175 आहे गुणिले 288 बरोबर जे काय उत्तर येईल. सिक्कीमच्या आमदारांचं मताचं मूल्य 7 आहे गुणिले 32 बरोबर जे काय 224 वगैरे जे काय येते. ह्या सगळ्याची बेरीज केली जाते. ती बेरीज आत्ताच्या परिस्थितीत जर पाहिलं तर भारतामध्ये 4120 आमदार आहेत. भारतामध्ये सध्या 4120 आमदार आहेत. परंतु मी या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे 87 आमदार हे सहभागी होणार नाहीत. 87 आमदार. खरं तर जम्मू काश्मीरचं एक वैशिष्ट्य आहे की जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये एकूण आमदार 111 आहेत, परंतु पाकव्याप्त काश्मीरसाठी आपण काही आमदारांच्या जागा रिक्त ठेवत असतो. उरतात 87 जर यातनं वजा केले तर 4033 आमदार. या 4033 आमदारांच्या मतांचं मूल्य 5,43,231 एवढं आहे. 5,43,231 एवढं साधारण मूल्य आहे. ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायची. ठीक आहे. 5,43,231 हे राज्यांच्या सगळ्या राज्यांच्या आमदारांचं मताचं मूल्य. ठीक. मग एवढ्यावर थांबलं जातं का? नाही. तर मग संसद सदस्यांच्या सुद्धा मतांचं मूल्य काढलं जातं. मग संसदेचे किती सदस्य सहभागी होणार आहेत? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 233 मिळून 776 खासदार हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. मग हे जे 776 आहे यांच्या मताचं मूल्य काढण्यासाठी पूर्ण देशभरातील आमदारांच्या मतांचं मूल्य विचारात घेतलं जातं. मग संसद सदस्यांच्या मताचं मूल्य बरोबर एकूण आमदार मतांचं मूल्य भागिले संसद सदस्य. पण कोणते? केवळ मतदार संसद सदस्य. मग हे जर आपण पाहिलं तर 5,43,231 भागिले संसद सदस्य जर केलं 776 तर याचं उत्तर 700च्या आसपास काहीतरी येतं. 700. याचा अर्थ भारताच्या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या म्हणजे एकूणच संसदेच्या सदस्य म्हणजे खासदारांच्या मताचं मूल्य झालं 700. म्हणजे एका खासदाराच्या मताचं मूल्य आहे 700. हे लक्षात घ्यायचंय. खासदारांचं 700 आणि प्रत्येक राज्याच्या आमदारांचं वेगळं. मग एका खासदाराचं जर झालं 700, एक खासदार जर 700 तर मग एकूण 776चं किती? तर गुणिले 776
याचं जर काही उत्तर काढलं तर ते येतं 5,43,200. 5,43,200 ही गोष्ट, ही फिगर लक्षात ठेवायची. म्हणजे संसद सदस्यांचं झालं 5,43,200, सगळ्या राज्याच्या विधानसभांचं झालं 5,43,231. मग राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी एक कोटा पद्धत वापरली जाते, ती कोटा पद्धत आपल्याला समजून घ्यायची. मग ही गोष्ट, हे सगळे कॅल्क्युलेशन्स केले जातात. प्रथमतः विधानसभेच्या सगळ्या भारतातील आमदारांच्या मताचं मूल्य काढलं जातं. ते काढण्यासाठीचं सूत्र राज्याची लोकसंख्या 1971च्या जनगणनेनुसार भागिले त्या राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या गुणिले 1/1000, ज्याला 1000च्या पट्टीत म्हटलं जातं. आणि मग प्रत्येक राज्याची वेगवेगळी येते. उत्तर प्रदेशची लोकसंख्या ऑब्व्हियसली जास्त आहे, सदस्य सुद्धा जास्त आहे, असं असून सुद्धा 208 हे प्रति आमदाराचं मूल्य येतं, गुणिले तिथल्या आमदारांची संख्या 403, बरोबर जे काही 83 की 86,000 समथिंग येत. महाराष्ट्राचे 175 एका आमदाराचं मूल्य गुणिले 288 विधानसभा सदस्य आहेत, बरोबर 50,400 काहीतरी उत्तर आहे. सिक्कीमचे एका आमदाराच्या मताचं मूल्य 7 आहे, 32 आमदार आहे, 224. म्हणजे सिक्कीमच्या एकूण विधानसभेच्या मतांचं मूल्य 224, एकदम कमी. म्हणजे आपण असं पकडूया की उत्तर प्रदेशच्या संपूर्ण सिक्कीमच्या संपूर्ण विधानसभेच्या मतांचं मूल्य बरोबर उत्तर प्रदेशच्या एक आमदाराच्या मताचं मूल्य. अशा प्रकारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाचं तत्व साधलं जातं. आणि मग ह्या सगळ्याची बेरीज झाली की ती इकडे आणली जाते आणि मग संसद सदस्याचे मूल्य काढलं जातं. संसद सदस्याचं मूल्य काढण्यासाठी भारतातील एकूण आमदारांच्या मताचं मूल्य भागिले संसद सदस्य, मग 5,43,231 भागिले 776, बरोबर उत्तर येतं 700. एका खासदाराच्या मताचं मूल्य 700, पण पूर्ण संसदेचं काढायचं ठरलं तर मग त्या 700 गुणिले 776 बरोबर 5,43,200. आणि मग आपण एक कोटा पद्धत वापरतो, ती कोटा पद्धत आपण समजून घेणार आहोत की तेवढा कोटा जर मिळाला तर राष्ट्रपतींना विजयी घोषित केलं जातं. लक्षात घ्या. मग तो कोटा कसा आहे तर ते आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी पण एक सूत्र वापरलं जातं. ते सूत्र आहे की खासदारांच्या मताचे मूल्य किंवा मतांचे मूल्य सर्व चालेल, लोकसभा राज्यसभा, अधिक आमदारांच्या मताचे मूल्य भागिले 2 अधिक 1 भागिले 2 अधिक 1 अशा पद्धतीने सूत्र वापरलं जातं. मग आपण आता पाहिलं की खासदारांच्या मतांचं मूल्य किती आहे, 5,43,200. आमदारांच्या मताचं मूल्य किती आहे, 5,43,231 भागिले 2 अधिक 1. हे जर पाहिलं तर एकूण 10,86,431 भागिले 2 अधिक 1. म्हणजेच काय तर राष्ट्रपतींच्या निवडणूक जिंकण्यासाठी 5,43,216 मतांची गरज आहे. हा झाला निर्वाचक कोटा, की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी 5,43,216 मतांची गरज असते. हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत फक्त प्रमाणशीर प्रतिनिधित्व या शब्दासाठी. अजून आपल्याला सिंगल ट्रान्सफरेबल ही गोष्ट समजून घ्यायची की सिंगल ट्रान्सफरेबल याचा अर्थ काय. पहा मित्रांनो, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार पण सहभागी होत असतात. त्यांनाही आपापल्या परीनं मतं मिळत असतात. अगदी महाराष्ट्रातील काही फेमस कॅरेक्टर्स आहेत की जे कॅरेक्टर्स राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये अगदी विरंगुळा म्हणून सुद्धा सहभागी होतात. वास्तविक आता ते अवघड आहे, कारण 50 सूचक आणि अनुमोदकांची गरज आहे, त्यामुळे ते तितकंसं सोपं राहिलेलं नाही. परंतु तरी अगदी 1977ची निवडणूक जर पाहिले तर 13 अर्ज त्याच्यामध्ये आले होते, परंतु नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध जनता सरकारच्या काळामध्ये राष्ट्रपती झालेले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकच निवडणुकीमध्ये फक्त हा एकल संक्रमणीय हा शब्द वापरण्याची गरज पडली. तो गोष्ट आपण समजून घेणार आहोत. मग आता 5,43,216 एवढी मतं मिळाली पाहिजे, मग तो व्यक्ती राष्ट्रपतीपदी निवडून होत असतो किंवा घोषित केला जातो. मग एकल संक्रमणी याचा अर्थ काय की समजा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये A, B, C,
आणि टी असे साधारण किंवा ई असे साधारण 5 उमेदवार साधारण त्यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी आहेत. आणि असं सगळ्यांचं निवडणूक होत असताना प्रत्येक उमेदवाराला आपला पसंतीक्रम देता येतो. पसंतीक्रम, त्याला आपण एकल संक्रमणी ही पद्धत समजून घेत असताना कोणताही व्यक्ती ज्यावेळी मत टाकतो आहे, जो आमदार किंवा खासदार जो मत टाकतोय, तेव्हा तो आपली पहिली पसंती या 5 पैकी एक देत असतो, मग दुसरी देत असतो, तिसरी, चौथी, 5वी. जेवढे उमेदवार आहे तेवढ्या पसंतीक्रम तो देत असतो. जेवढे उमेदवार आहे तेवढे पसंतीक्रम तो देतोय. मग पहिल्या पसंतीची मतं मोजल्यानंतर जर असं आढळलं की एखाद्या व्यक्तीला 5,43,216 पेक्षा जास्त मतं मिळालेत, बस राष्ट्रपती पदी विराजमान झाले. पण इन केस हा कोटा पहिल्या पसंतीच्या मतमोजणीनंतर जर कुणाला मिळाला नाही तर काय केलं जातं, या 5 पैकी पहिल्या पसंतीचे सर्वात कमी मते मिळालेल्या व्यक्तीच्या चिठ्ठ्या बाद केल्या जातात किंवा त्याचे मतदान बाद केलं जातं. आणि त्याला ज्यांनी कुणी पहिली पसंती दिली होती त्यांच्यामध्ये दुसरी पसंती ज्याला दिली आहे त्यांना त्यांची मतं अशी ट्रान्सफर केली जातात. याला म्हणतात सिंगल ट्रान्सफरेबल. उदाहरण की समजा ई ला पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळाली आणि मग त्याच्या सर्व चिठ्ठ्या पुन्हा विचारात घेतल्या जातात आणि त्यातली जी सेकंड प्रेफरन्स आहे त्या सेकंड प्रेफरन्स नुसार या ABCD कडे ती मतं ट्रान्सफर केली जातात. यालाच म्हणतात सिंगल ट्रान्सफरेबल. आणि मग त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये हा कोटा अटेंड झाला तर ठीक आहे, अन्यथा पुन्हा शिल्लक राहिलेल्यांपैकी सर्वात कमी मते मिळालेल्याचा दुसरा प्रेफरन्स. गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्याच तत्वाने उमेदवार निवडून आलेले आहेत. तर या पद्धतीनं ही राष्ट्रपतींची निवडणूक होत असते. सध्याची विद्यमान जर परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टी जी की केंद्र सरकारमध्ये रुलिंग पार्टी आहे, तिला फारशी अवघड जाणार नाही असं वाटतं ही निवडणूक. कारण भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष आणि सगळ्याचे जर पाहिली तर काहीतरी 1% आसपास, 1 ते 1.5% आसपास मतं ही भारतीय जनता पक्षाला कमी पडतात. पूर्ण भारताचा जर विचार केला तर 2 पैकी एका राज्यातील डिसाइडिंग वोटर्स जरी त्यांना भेटले तर त्याच्यामध्ये ओरिसा किंवा आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी YSR काँग्रेस 175 पैकी 151 सीट या YSR काँग्रेसच्या आहेत. ते जर त्यांच्या सोबत गेले तरीही किंवा बिजू जनता दल पैकी BJD जरी सोबत गेलं तरी पण त्यांची BJPची जी कॅल्क्युलेशन्स आहे ते भरणार आहेत. कारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 17-18 हजार मतं कमी पडणं किंवा 1% मतं कमी पडणं ही फार मोठी गोष्ट नसते. कारण एक ठराविक खासदारांची संख्या किंवा आमदारांची संख्या सोबत आली की निश्चितपणे तो कोटा अटेंड केला जाऊ शकतो. आतापर्यंत राष्ट्रपती पदाचा विचार जर केला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वाधिक मतांनी निवडून आलेले उमेदवार आहेत. त्याच्यानंतर नीलम संजीव रेड्डी हे पराभूत होत असताना वराहगिरी वेंकटगिरी 1969 ला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळी सर्वात कमी मार्जिनने निवडून आले होते वराहगिरी वेंकटगिरी आणि नीलम संजीव रेड्डी पडले. 1977 ला नीलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपतीपदी विराजमान झाले, बिनविरोध झाले. विशेष म्हणजे नीलम संजीव रेड्डी हे त्या अगोदर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभूत पण झाले होते आणि लोकसभेचे सभापती पण राहिलेले होते. शीख व्यक्ती म्हणून ज्ञानी झैल सिंग यांनी राष्ट्रपती पदाचं काम पाहिलेलं आहे. डॉक्टर झाकीर हुसेन हे असे व्यक्ती की जे पदावर असताना मृत पावले होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखे व्यक्ती जे की सायंटिस्ट असणारे व्यक्तिमत्व भारताच्या राष्ट्रपतीपदी बसलेलं आहे. भारताचं राष्ट्रपती पद हे अतिशय महत्वपूर्ण पद आहे. जरी त्यांची तुलना या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी होऊ शकत नसली तरीही भारताच्या घटनात्मक दृष्ट्या अतिशय महत्वाचं पद आहे. वास्तविक त्यांच्या राष्ट्रपती पदांच्या या एकूण घटनात्मक तरतुदींचा जर विचार केला तर कलम 74-75 मध्ये असणाऱ्या तरतुदी 42 आणि 44 घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये केलेले बदल, त्यामुळे थोडंसं पंतप्रधानांचं पद हे अधिक जास्त कार्यक्षम आणि अधिक जास्त ज्याला आपण पॉवरफुल म्हणूया असं केलेलं जरी असलं तर या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर राष्ट्रपतीच्या संदर्भातल्या तरतुदी भारतीय राज्यघटनेचे जर 25 भाग जर तुम्ही उचकून पाहिले तर त्या प्रत्येक भागामध्ये राष्ट्रपतींचा उल्लेख आहेच आहे. भारताच्या राज्यघटनेच्या 25 भागांमध्ये कुठच्या ना कुठच्या कलमामध्ये राष्ट्रपतींचा उल्लेख आहे.
परंतु दुर्दैवाने जिथे जिथे राष्ट्रपतींची मर्जी असा उल्लेख येतो तिथे तिथे केंद्र शासनाची मर्जी असं तदनंतर 42व्या घटनादुरुस्तीने टाकलं. 44व्या घटनादुरुस्तीने त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला, परंतु पुढे जाऊन राष्ट्रपतींचं पद हे थोडंसं अनेक लोक त्यांच्यावरती त्या पदावरती टीका देखील करतात. असो, तर ही होती राष्ट्रपतींच्या निवडणुकीची एकूण पद्धत. पुन्हा भेटणार आहोत आपण वेगवेगळ्या संकल्पना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा किंवा लाईक्स करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.